नमस्कार, मी अनुसया सोनवणे. अनुच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण गुलाबजामुन बनवणार आहे. तर मी गुलाबजामुन बनवण्यासाठी सुरुची प्रेमिक्सचे रेडीमेड पॅकेट घेतलेले आहे. तर तुम्ही याऐवजी कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. जे रेडीमेड पॅकेट आता मी ताटात काढून घेते. तर बघू शकता मी ताटात काढून घेतलेले आहे. मी ते 1 कप दूध घेतलेले आहे. आपण असं थोडं थोडं दूध टाकून घेऊता. एकदम दूध टाकायचं नाही, जसं लागेल तसं दूध टाकत राहायचं. तुम्ही ते पाण्याचा पण वापर करू शकता. शक्यतो मी दूधच वापरते, कारण की गुलाबजामला टेस्ट छान लागते, त्यामुळे दूध वापरते. अगदी थोडं थोडं दूध घालायचं. एकदम सॉफ्ट असा गोळा करून घ्यायचा. एकदम दूध घालायचं नाही, लागल तसं दूध घालायचं. असं जास्त पातळी होऊ नये. हे बघा, सॉफ्ट असा मी मळून घेतलेला आहे. तर 5 मिनिट आपला डो भिजत ठेवू. आपला डो रेस्टॉरंट आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक करायला घेऊत. इथे मी एक पातेलं घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1.5 ग्लास साखर टाकून घेते. इथे मी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. 2 ग्लास पाणी घेऊत. आता आपण साखर पाण्यात विरघळून घेऊत. बघू शकता साखर आपली पूर्णपणे विरघळून गेलेली आहे. तर आपण 7 ते 8 मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक 1 तारी किंवा 2 तारी या पाक करायचा नाही. 1 तारी किंवा 2 तारी पाक हाताला चिकट लागेल इथपर्यंत पाक करणार आहोत. बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे. तर पाक तयार कसा झाला आहे हे बघू. तर हे बघा, असं 2 बोटात पाक घ्यायचा. असं हाताला चिकट असं लागतो. असं चिकट, तेव्हा समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. अशी कुठलीही तार वगैरे येत नाहीये. आपला पाक तयार झालेला आहे. तर आपण 7 मिनिट आपण पाक उकळून घेतलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करू शकता. तर आपला डो 5 ते 7 मिनिट रेस्ट करून झालेला आहे. तर याचे आपण गोळे बनवून घेऊ. तर आपण पीठ 1 ते 1.5 मिनिट असं मळून घेणार आहोत, जेणेकरून आपले गोळे एकसारखे येतील. पाच ते 7 मिनिट आपलं पीठ रेस्ट करून झालेलं आहे. तर आपण 1 ते 1.5 मिनिट असं मळून घेऊता, जेणेकरून गोळे एकसारखे येतील.
गोळा करून घेतल्यानंतर छोटे छोटे त्याच्यावर क्रॅच पडणार नाही, एकदम सॉफ्ट असे गोळे होतात. पाक पण मस्त मोठं. पीठ आपण मळून घेतलेलं आहे. गोळे असे मोठे मोठे करायचे नाही, छोटे छोटे करायचे, जेणेकरून पाकात टाकल्यानंतर त्याचे डबल होतात. असं छोटे छोटे गोळे करून घेत सगळे एकसारखे. तर बघू शकता मी गोळे एकसारखे करून घेतलेले आहेत. मस्त असं छोटे छोटे केलेले आहेत, कारण की मोठे केले ना पाक जास्त मुरून त्याचे डबल होतात, म्हणून छोटेच केलेत. आता आपले गोळे तयार करून झालेले आहेत. मी ते कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, कारण की आपले गोळे तळून घ्यायचे आहेत. आपले तेल गरम झालेलं आहे. मी एक 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 गोळा आतमध्ये सोडून घेत आहे. सावकाश सोडून घ्यायचं, कारण की तेल हातावर गॅसची आच मीडियम करूनच गोळे तळून घ्यायचे. जास्त असं ढवळत राहायचं नाही, असं वरून वरून असं तेल टाकत राहायचं, जेणेकरून आतपर्यंत तळून निघतात, आतमध्ये कच्चे राहत नाही. असंच तेल टाकत राहायचं, जास्त हलवत राहायचं. मस्त असं सोनेरी कलर येऊ द्यायचा. बघू शकता मस्त असे आपले गुलाबजामुन झालेले आहेत. गुलाबजामुनला असं लालसर असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, तळून घ्यायचे. बघू शकता आपले गुलाबजामुन झालेले आहेत. तर मी गुलाबजामुन थंड करून घेतलेले आहे. मी ते पाक गरम करायला ठेवलेला आहे परत. तर यामध्ये आता पाक गरम झाल्यानंतर आपण गोळे सोडू. तर महत्वाची टीप, तर पाकात गुलाबजामुन गोळे करून सोडून घेतल्यानंतर पाक गरम घ्यायचाच आहे. पाक गुलाबजामुनचे गोळे थंड सोडायचे. पाकात 1 ते 1.5 तास जामून रेस्ट करून घ्यायचे. 1 ते 1.5 तासांनी बघू शकता आपले गुलाबजामुन डबल होतात. तर बघू शकता मी पाक गरम करून घेतलेला आहे. ते गुलाबजामुन थंड करून घेतलेले आहेत. आपण आता पाकामध्ये ही गोळे 1 ते 1.5 तास असं रेस्ट करून घ्यायचे, जेणेकरून त्या गोळ्यामध्ये पाक मुरला पाहिजे. तास झालं, बघू शकता आपल्या गुलाबजामुन मध्ये पाक मुरलेला आहे. मस्त असे पाक मुरून एकदम भारी गुलाबजामुन झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. शेअर करा. अनुच्या रेसिपी चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.